हॅलो नमस्कार. तर चला आज ना आपण मस्त अशी एक रेसिपी बघूया. एकदम सॉफ्ट स्पंजी आणि मस्त असं थंडगार असा दहीवडा बघूया आज आपण कसा बनवायचा. ही माझी पद्धत तुम्हाला मी सांगते. एकदम सॉफ्ट स्पंजी असा होतो आणि प्लस आपण याच्यामध्ये ना हिरवी चटणी लाल चटणी दोन्ही करणार आहोत. दोन्हीची टेस्ट फार छान येते. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला पूर्ण बघून एक लाईक नक्की करा. चला सुरू करूया. तर इथे ना उडदाची डाळ आहे. हिला स्वच्छ धुवून एक 2 तास भिजत टाकलं तर 2 ते 2.5 तास भिजत टाकायचं आहे. डाळ आपल्याला जास्त भिजत टाकायची नाही आहे, नाही तर आपले जे वडे असतात ना ते सगळे तेलकट होतात. त्यामुळे 2.5 तासाच्या वर ह्याला भिजवायचं नाही. 2.5 तास झाले की लगेच ह्याला बारीक करून घ्यायचं. त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर ह्याला थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये फार आपल्याला, कारण जर पाणी घातलं तर हे पातळ होतील आणि ह्याचे वडे बनणार नाही. त्यामुळे याच्यात पाणी जास्त घालायचं नाही. आता ह्याच्यात घातलं आहे मीठ. आता ना आपल्याला ह्याला छान फुलवून घ्यायचं आहे, म्हणजे की आपल्याला ह्याला हलकं करून घ्यायचं आहे. आता ही डाळ जशी हलकी होईल ना तितके हे वडे इतके छान फुगतात आणि स्पॉन्जी होतात. त्यामुळे या पद्धतीने ना आपल्याला ह्याला फेटवून घ्या. आता जर तुम्हाला तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल ना, ज्याने आपण व्हिप्ड क्रीम वगैरे बनवतो केकसाठी, त्या ब्लेंडरने सुद्धा तुम्ही ह्याला फिरवून घेऊ शकता, जेणेकरून ह्याच्यात छान अशी हवा भरली जाईल. आपल्याला ह्या डाळीमध्ये इनडायरेक्टली हवा भरून घ्यायची आहे. हे बघा किती छान असं फुलून आलं आहे. ह्याला तुम्हाला नाही 7 ते 8 मिनटं ॲटलिस्ट हाताने किंवा ब्लेंडरने फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ना ह्याच्यामध्ये छान अशी हवा भरली जाईल आणि ही डाळ अशी हलकी होईल. हे बघा अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता पहिलेही कशी दिसत होती आणि आता ही कशी दिसते. अशी मस्त छान अशी फुलून आली आहे वरती, याच्यामध्ये हवा भरली आहे. तुमच्या हाताला पण फेटताना जाणवेल की हे किती हलकं झालं आहे. तर आता इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता तुम्हाला मी 2 पद्धत दाखवते कशा करायचं. एक तर आपला जो वरणाचा चमचा असतो तो घ्यायचा, त्याला थोडंसं पाण्यामध्ये हलकं ओलं करून घ्यायचं, जेणेकरून ती डाळ चिपकणार नाही, कारण जरा चिकट असते उडदाची डाळ. आणि अशा पद्धतीने ना बघा फक्त पाण्यात हलका ओलसर करून वडे घेऊन आपल्याला तेलात तळून घ्यायचे. टाकताना आच मोठी टाकून झाल्यानंतर आच एकदम मीडियम लो करायची आहे आपल्याला आणि ह्याला तळून घ्यायचं. आता ह्याला तळायला फार वेळ लागत नाही. तर हे ना आपल्याला एकदम असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे, एकदम हलके, म्हणजे की आपल्याला हे असे लाल लाल नाही दिसायला पाहिजे. दिसताना हे पांढरेच दिसले पाहिजे, पण हलका ह्याच्यावर एक गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्याला आपण तळून घेणार. तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर हे किती छान फुगले. तर हे ना छान असे आतून हलके होतात. आता 2 गोष्टी आहे. एक म्हणजे की जर तुम्हाला हे तेलकट करायचे नसतील तर 2 ते 2.5 तासाच्या वर डाळ भिजत टाकायची नाही. 2.5 तासाच्या वर डाळ भिजवायची नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्याला जितकं फेटाल ना तितके ते हलके होतात आणि तितके ते वडेसुद्धा छान बनतात. आणि तिसरं असं आहे की जे एकदा तुम्ही डाळ बारीक केली आणि वडे तळायला सुरुवात केली ना तर ते डाळ तुम्ही झाकून साईडला ठेवू नका. एकादमात पूर्ण डाळीचे वडे बनवून साईडला ठेवून द्या, कारण जर ती डाळ तुम्ही जी बारीक करून ठेवलेली आहे ती जर तुम्ही अर्धे वडे तळून अर्धे ठेवून दिले तर ते वडेसुद्धा तेलकट होऊ शकतात. त्यामुळे कसं आहे ना, एकादमात तुम्ही जेवढी डाळ बारीक केलेली आहे किंवा जेवढी डाळ तुम्ही भिजवली आहे तेवढ्याचे पूर्ण वडे तुम्ही ॲट अ टाईम करून घ्यायचे आहेत. हे बघा आता हाताने पण दाखवते तुम्हाला. हलका हात ओलसर ठेवायचा, कारण जरा चिकट डाळ असते. आणि मग ह्याला हाताने असं करून ह्याच्यात घालायचं. तर दोन्ही मेथडने तुम्ही करू शकता, तुम्हाला ज्याने सोपी वाटेल. आता ना याच्यासाठी आपण एक चटणी करणार आहोत, ती म्हणजे हिरवी. याच्यासाठी मी ते पुदिना आणि कोथिंबीर घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्याला आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता दहीवड्यांमध्ये म्हटलं ना की आपल्याला एकच चटणी आठवते, ती म्हणजे चिंचेची चटणी, गोड चटणी. पण ज्या ऑफिसमध्ये जॉब करायचे तिथे आमचा लंच ब्रेक होता, तेव्हा ना दहीवड्यांचं ऑर्डर दिलं होतं आणि त्याच्यामध्ये ना ही हिरवी चटणी आली होती आणि इतकं भन्नाट लागत होतं तुम्हाला सांगते. खूप टेस्ट चेंज होते, पण आणि इतकी मस्त लागते ना की तुम्हाला मी सांगू शकत नाही. म्हणून मी ठरवलं होतं की आज बनवायची हिरवी चटणी. तर इथे घेतल्या हिरव्या मिरच्या, जिरं, आल्याचा तुकडा घेतला आहे, थोडंसं काळं मीठ घेतलं आहे आणि थोडंसं साधं मीठ घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला आलं पण टाकलं आहे आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. गोड चटणी पण केलेली आहे, जी नॉर्मली असतेच आपल्याकडे. थोडंसं चिंच किंवा नुसते चिंच भिजत टाकून पण तुम्ही करू शकता, किंवा चिंच आणि थोडंसं खजूर घेऊन सुद्धा तुम्ही त्याची चटणी बनवू शकता. आता आपण ह्याला मिक्सरमधनं वाटून घेऊया. तर हे बघा हे आपलं तयार आहे. थोडीशी पातळ ठेवली ही चटणी तरी चालते किंवा एवढी घट्ट ठेवली तरी चालते. आता आपण दही करून घेऊया. इथे मी 2 लिटर दही घेतलं होतं. अर्धी वाटी साखर घालायची आहे, कारण दही गोडच आहे ॲक्च्युली आपण घेतलेलं, त्यामुळे साखर जास्त घालत नाही आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता ना मी याला हँड ब्लेंडरनी ब्लेंड करणार आहे. तुम्ही घोटू पण शकता रवीनी वगैरे किंवा विस्करनी,
मी ब्लेंडरनी करते. आपल्याला याच्यात गुठळ्या नको आहे, एकदम चोपडंसर हवं आहे आपल्याला हे दही. हे बघा अशा पद्धतीने मी ह्याला फिरवून घेते. एकदम मस्त होतं याने. हे बघा किती छान असं स्मूथ सिल्कीच टेक्स्चर आलेलं आहे दह्याचं आणि असंच आपल्याला हवं आहे. हे बघा खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे. अशा पद्धतीने आपलं हे दही ठेवायचं आहे. आता इथे आपलं दही तयार आहे, हिरवी चटणी तयार आहे, गोड चटणी पण तयार आहे. इथे आपण आता वडे बघूया. बघा बाहेरून मस्त असे कुरकुरीत झालेले आहे आणि आतून एकदम स्पॉन्जी सॉफ्ट झालेले. हे बघू शकता तुम्ही. आता करायचं असं आहे की आपल्याला थोडंसं कोंबट पाणी करायचं आहे, तुमच्या बोटाला सोसेल एवढं. ह्याच्यामध्ये घालायचे वडे. एक 10 ते 12 मिनटं फक्त या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. नंतर ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, हलकं हाताने प्रेस करून पाणी काढायचं आणि ह्याला प्लेटमध्ये तुम्ही सर्व करायचं. घालायचं ह्याच्यावर मस्त असं थंडगार दही. तोच तर ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा. आता घालायची हिरवी चटणी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही हिरवी चटणी ना दही वड्याला खूप मस्त टेस्ट देते आणि एकदम त्याची चव बदलते, खूप भारी लागतं. एखादा चाटसारखी टेस्ट येते त्याला. आता घालायची गोड चटणी आणि आता याच्यावर घालायचं आहे चाट मसाल्याचं मिक्सचर. आता याच्यामध्ये आहे जिरेपूड, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला. हे सगळं मी मिक्स करून घेतलं होतं आणि हे ह्याच्यावर घालायचं आहे. आणि आता हे बघा आपला दहीवडा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. मी तुम्हाला क्लोजअप लुक दाखवते. हे बघा. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.